नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट MAR. तर आज आपण बघणार आहोत ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ज अँग्युलरमध्ये. तर अँग्युलर प्रोव्हाइड करतो बघा आपल्याला हे 3 ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ज. पहिला आहे NG क्लास, त्याच्यानंतर आहे NG स्टाईल आणि तिसरं आहे NG मॉडेल. तर NG मॉडेल जे आहे, आपण अँग्युलर बाइंडिंगच्या पार्ट 2 मध्ये जो काही व्हिडिओ घेतला होता आपण पार्ट 2 चा, त्याच्यामध्ये शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण NG मॉडेल जे आहे ते 2 एक्झाम्पल सोबत आपण समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे NG मॉडेल डिरेक्टिव्ह आहे ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार नाहीत. तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन बघावा लागेल. तर या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत NG क्लास आणि NG स्टाईल. तर मी तुम्हाला जो बाइंडिंगचा सेकंड पार्ट आहे, क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग, बरोबर आहे, त्याच्यामध्येच आपण NG मॉडेल सुद्धा घेतलेलं आहे. तर NG क्लास आणि NG स्टाईल जे आहे हे जवळपास सेमच आहे, जसं आपण क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग करतो. ठीक आहे. तर तुम्हाला सिंगल क्लास आणि सिंगल स्टाईल जर बाइंड करायची असेल तर तुम्ही NG क्लास आणि NG स्टाईलचा सुद्धा वापर करू शकता. बघूया आपण. तर सुरुवातीला पाहूया आपण एक्झाम्पल NG क्लासचं. तर NG क्लास घेतो मी इथे. ठीक आहे. तर NG क्लासमध्ये आपल्याला एक व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. एक व्हेरिएबल घेऊ आपण CSS क्लासचं आणि याला व्हॅल्यू द्यायची आपल्याला टेस्ट. ठीक आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे CSS क्लास, ही आपण डायरेक्टली याला असाइन करू शकतो. तर जी टेस्ट नावाची क्लास आहे ती आपली याला झालेली आहे अप्लाय. ठीक आहे. तर ही अप्लाय झाल्यामुळे जो कलर आहे, हा कलर जो आहे चेंज झालेला आहे आणि तुम्ही ते क्लास बघू शकता. डॉट टेस्ट नावाची जी क्लास आहे ती अप्लाय झालेली आहे. हा एक सिंपल वे आहे. ठीक आहे. जसे 3 ते 4 पद्धती आहेत, 3 ते 4 प्रकार आहेत, आपण क्लास बाइंडिंग करू शकतो. त्याच पद्धतीने आपण NG क्लास जी आहे तिला सुद्धा आपण बाइंड करू शकतो. आणि जसं क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग जे वन वे डेटा बाइंडिंगचे प्रकार आहेत, तसंच सेम जे NG क्लास आणि NG स्टाईल हे जे डिरेक्टिव्ज आहेत, हे सुद्धा वन वे बाइंडिंगचेच प्रकार आहेत. जर तुम्हाला कोणी विचारलं डिफरन्स बिटवीन क्लास बाइंडिंग, स्टाईल बाइंडिंग आणि NG क्लास आणि NG स्टाईल, तर त्याच्यामध्ये डिफरन्सेस काहीच नाही आहेत. फक्त जो जे आपण बाइंड करतोय, तर तिथे आपण त्या ॲट्रिब्यूटला बाइंड करतोय आणि हे जे आहेत हे ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्हज आहेत. ठीक आहे. म्हणजेच आता जर मी तुम्हाला सांगितलं की क्लासला कोणत्या पद्धतीने आपण बाइंड करतो. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली हा जो क्लास नावाचा ॲट्रिब्यूट आहे याला आपण बाइंड करतो. परंतु हे झालं आता नेटिव्ह. ठीक आहे. या एलिमेंटचं जे आहे नेटिव्ह ॲट्रिब्यूट झालं आहे. ठीक आहे. तर हा कस्टम ॲट्रिब्यूट नाही आहे. परंतु हे जे NG क्लास आहे हे कस्टम ॲट्रिब्यूट आहे आणि हे डिरेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. तर आता एक काम करूया आपण, याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण असाइन करू शकतो. आता मी काय करतो, इथे टेस्ट आहे, मला स्पेस देऊन टेस्ट1 नावाची क्लास आणि टेस्ट2 नावाची क्लास सुद्धा इथे अप्लाय करता येते. तर तुम्ही पाहू शकता तिन्ही क्लासेस जे आहेत ते अप्लाय याला होतात. ठीक आहे. इथे तुम्ही ब्राउझरमध्ये पाहू शकता टेस्ट1 आणि टेस्ट2 या तिन्ही क्लासेस जे आहेत ते अप्लाय झालेले आहेत. आता तुम्हाला जर एखादी क्लास काढायची असेल तुम्ही काढू शकता, ऍड करायची असेल तुम्ही ऍडही करू शकता. सेम वे आहे. आपण पाहूया आता अरेनं सुद्धा होते का, कारण की टेस्ट आहे, टेस्ट1 आहे आणि टेस्ट2 आहे. ठीक आहे. तर CSS क्लासला आपण अरे असाइन करतोय, तर सेम आहे. बघूया आपण. तर तुम्ही पाहू शकता अरेनं सुद्धा टेस्ट1 आणि टेस्ट2 आहे हे क्लास जे आहेत ते ऍड होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आणखी एक प्रकार आहे, आपण रेकॉर्डचा वापर केला होता. रेकॉर्ड जे जेनेरिक टाईप आहे त्याचा आपण वापर करून ऑब्जेक्ट क्रिएट केला होता. तर त्याच पद्धतीने तुम्ही इथे रेकॉर्डचा सुद्धा वापर करू शकता. आणि फक्त इथे फरक काय आहे की जी आहे तिचं टाईप आहे बुलियन आणि जी व्हॅल्यू राहणार आहे तिचं, सॉरी, जी की आहे तिचा टाईप राहणार आहे स्ट्रिंग आणि जी व्हॅल्यू राहणार आहे तिचा टाईप राहणार आहे बुलियन. तर आता आपल्याला काय करायचं, टेस्ट इथे द्यायचे ट्रू. त्याच्यानंतर टेस्ट1 आहे, इथे सुद्धा देऊया आपण ट्रू. आणि टेस्ट2 जी आहे तिथे सुद्धा आपण देऊया ट्रू. तर या केसमध्ये काय होणार, हे जे तिन्ही क्लासेस आहेत ते तिन्हीचे तिन्ही क्लासेस जे आहेत ते अप्लाय होतील. तुम्ही इथे बघू शकता.
टेस्ट1 आणि टेस्ट2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या 4 पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्हाला जर एखादी क्लास कंडिशनली ऍड करायची असेल किंवा रिमूव्ह करायची असेल, तुम्ही ते करू शकता. टेम्प वॅर घेऊया आपण एक व्हेरिएबल, याची व्हॅल्यू फॉल्स देऊया सुरुवातीला. तर तुम्ही काय करू शकता, दिस डॉट ही टेस्ट नावाची क्लास राहू देऊया तशीच. दिस डॉट टेम्प वॅर, जर याची व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू द्यायची, याची व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर ही क्लास आपल्याला काढून टाकायची. तर अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनली सुद्धा इथे क्लासेस ऍड किंवा रिमूव्ह करू शकता. तर तुम्ही पाहू शकता फॉल्स व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे टेस्ट1 नावाची जी क्लास आहे ती ऍड झाली नाही. जर आपण या टेम्प वॅरची व्हॅल्यू जर ट्रू केली तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता टेस्ट1 नावाची जी क्लास आहे ती याच्यामध्ये ऍड होऊन जाईल. ठीक आहे, टेस्ट1. तर आता ही सेम जी आहे कंडिशनल आपल्याला जर टेम्पलेटवर करायची असेल तर टेम्पलेटवर सुद्धा आपण करू शकतो. CSS क्लास आहे, इथे आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तर ऑब्जेक्टमध्ये आपल्याला आता जी टेस्ट नावाची क्लास आहे ती तर आपण देणारच आहेत. ठीक आहे, तिला आपण व्हॅल्यू देऊया ट्रू. आता जी दुसरी क्लास आहे टेस्ट1 नावाची, ठीक आहे, आता टेस्ट1 नावाची जी क्लास आहे तिला आपल्याला कंडिशन द्यायची आहे. तर टेस्ट1 ला काय कंडिशन द्यायची आहे, टेम्प पेअरची जर व्हॅल्यू असेल ट्रू, ठीक आहे, तर टेम्प पेअरची व्हॅल्यू द्यायची आहे, नाही तर तिथे फॉल्स द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी जी क्लास आहे टेस्ट2 नावाची, तिला सुद्धा आपण व्हॅल्यू ट्रू देऊया बाय डिफॉल्ट. ठीक आहे, तिची जी व्हॅल्यू राहणार आहे ती ट्रू राहणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनली जे आहे तुम्ही टेम्पलेटवर सुद्धा क्लासेस जे आहेत ते ऍड करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता टेस्ट1 आणि टेस्ट2 हे तिन्ही क्लासेस ऍड झालेले आहेत. आता ज्यावेळेस मी टेम्पवेअरची जी व्हॅल्यू आहे ती फॉल्स करेल तर तुम्ही बघू शकता टेस्ट1 नावाची जी क्लास आहे ती तिथून निघून जाईल. तर टेस्ट1 नावाची जी क्लास आहे ती इथनं निघून गेलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कंडिशनली क्लासेस जे आहेत ते ऍड किंवा रिमूव्ह करू शकता. तुम्ही टेम्पलेटवर सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर बॅकएंडला सॉरी आपल्या टाइपस्क्रिप्टच्या कंपोनंटच्या क्लासमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रेकॉर्ड जेनेरिक टाईपचा वापर करून स्ट्रिंग आणि बुलियन अशा पद्धतीचे की आणि व्हॅल्यूचा ऑब्जेक्ट तुम्ही बनवू शकता आणि कंडिशन्स जे आहेत तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या 4 प्रकारे तुम्ही CSS क्लास जे आहे ते तुम्ही देऊ शकता. आता आपण बघणार आहोत ng स्टाईल जो डिरेक्टिव्ह आहे तो. तर ng स्टाईलला सेम आहे, स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत, ng स्टाईल द्यावं लागेल तुम्हाला. आता इथे एक नॉर्मल स्ट्रिंग सुद्धा घेऊ शकतो आपण. एक काम करूया आता, स्टाईल्स म्हणून एक व्हेरिएबल घेऊया, स्टाईल्स इज इक्वल टू. आता इथे आपल्याला तुम्हाला माहिती आहे स्टाईल्स आपण ऑब्जेक्टमध्येच देतो. तर एक स्ट्रिंग घेऊया आपण, कलर जो आहे आपल्याला द्यायचा आहे ब्ल्यू. ठीक आहे. तर आता ही जी स्टाईल आहे मला अप्लाय करायची आहे ng स्टाईलला. तर मी ही स्टाईल जी आहे ती अप्लाय करतो. तुम्ही पाहू शकता स्ट्रिंग इज नॉट असाइनेबल टू टाईप. ठीक आहे, अशा पद्धतीचा आलेला आहे एरर. तर आपल्याला जे डबल कोट्स आहेत हे काढावं लागतील इथून. ठीक आहे. तर डबल कोट्स काढल्यानंतर हे कोणत्या टाईपचा झाला, हा झाला आता ऑब्जेक्ट टाईप. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट टाईपची जी व्हॅल्यू आहे ती इथे ऍक्सेप्टेबल आहे. पण क्लासमध्ये कसं असतं, क्लासमध्ये जे आहे आपण सरळ क्लास नेम असतं, तिथे काही की व्हॅल्यू पेअर्स नसतात, त्याच्यामुळे तिथे स्ट्रिंग जे आहे ng क्लासला ऍक्सेप्ट होते. तर तुम्ही पाहू शकता आता कलर जो झालेला आहे आपला ब्ल्यू झालेला आहे, कारण की ही जी इनलाईन स्टाईल आहे ही आता अप्लाय झालेली आहे. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल स्टाईल्स द्यायच्यात. तर मल्टिपल स्टाईल्सला सुद्धा आणखी एक प्रकार आहे, स्टाईल्स आहे. तर सेम तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि हे जे कलर आहे हे कलर इथे द्यायचा आहे आणि आणखी एक प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता, फॉन्ट साईज 24 पिक्सल. मी ज्या वेळेस याला सेव्ह करेल तुम्ही पाहू शकता फॉन्ट साईज याची वाढेल, 24 पिक्सल इथे झालेली आहे. ठीक आहे. तर हा एक प्रकार आहे. तिसरा एक प्रकार आहे बघा कंडिशनल. तुम्ही कोणत्या पद्धतीने देऊ शकता ते. कंडिशनल जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला पुन्हा रेकॉर्ड या जेनेरिक टाईपचा वापर करून तुम्हाला जे आहे ऑब्जेक्ट बनवावा लागतो
आता इथे की जी आहे राहणार आहे ती सुद्धा स्ट्रिंग आहे आणि व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा स्ट्रिंग आहे. तर आपल्याला काय करायचं, इथे व्हेरिएबल जो आहे हा चेक करायचा, टेम्प वेअरची व्हॅल्यू आहे का. तर धिस डॉट टेम्प वेअर असेल, ठीक आहे. तर ब्ल्यू जर नसेल तर एक काम करूया, आपण येलो देऊया. आता हे टेम्प वेअरची व्हॅल्यू फॉल्स आहे, तर इथे ब्ल्यू नाही येणार, तर याला जाणार येलो कलर. तुम्ही पाहू शकता हा जो कलर आलेला आहे येलो आलेला आहे आपल्याला, कारण की टेम्प वेअर जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आहे फॉल्स. तर इथे आपण जर ट्रू केली, तर ट्रू केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो कलर आहे तो पुन्हा ब्ल्यू येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनली सुद्धा देऊ शकता, परंतु तुम्हाला वापर करायचा आहे रेकॉर्डचा. तर रेकॉर्डचा वापर केल्यानंतर तुम्ही जे आहे ऑब्जेक्ट तयार करून तुम्ही तिथे देऊ शकता. आता सेम आहे, सेम प्रकार आहे. आपल्याला जर टेम्पलेटवर द्यायचं असेल तर टेम्पलेटवर सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्टमध्ये आपल्याला की आणि व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, की आणि व्हॅल्यू पेअर्स द्यावं लागतात आपल्याला कॉमा देऊन. तर एक काम करूया आपण आता, की आणि व्हॅल्यू पेअर्स देऊया. तर सुरुवातीच्या कीमध्ये काय राहणार आहे, कलर आहे, तर आपण इथे कलर देऊ. त्याच्यानंतर ही कंडिशन आहे, ही कंडिशन आपल्याला तिथे द्यायची आहे. ही कंडिशन दिली आहे आपण. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती फॉन्ट साईज आहे, ती फॉन्ट साईज जी आहे ही आपण इथे देऊया. त्याच्यानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथे देऊया. आणि आता मी जर सेव्ह केलं तर तुम्ही पाहू शकता सेम आहेत, काहीच फरक नाहीये. जर आता मी हा टेम्प वेअर जर चेंज केला, इथे जर टेम्प वेअरची व्हॅल्यू फॉल्स केली, तर तुम्ही पाहू शकता पुन्हा जो येलो कलर आहे तो येलो कलर ऍड होईल. तर येलो कलर जो आहे तो ऍड झालेला आहे. तर सेम आहे. तुम्ही जर तुम्हाला टेम्पलेटवर द्यायचं असेल टेम्पलेटवर देऊ शकता, किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीने द्यायचे असेल तिथे TS फाईलमध्ये कंपोनंटच्या, तुम्ही हे सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे NG क्लास आणि NG स्टाईल. ठीक आहे. हे जवळपास सारखंच आहे. जसं मी तुम्हाला क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग मध्ये शिकवलं होतं, तर सेमच आहे. फक्त इथे कसं असतं, क्लास बाइंडिंग आणि स्टाईल बाइंडिंग मध्ये तुम्ही कंडिशनली जे आहेत स्टाईल्स तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा. इथे जर द्यायचे असेल इथे सुद्धा तुम्ही देऊ शकता. फरक एवढाच आहे मित्रांनो, जे आपण जे क्लास बाइंडिंग आणि जे आपण स्टाईल बाइंडिंग केली होती, ती आपण जे नेटिव्ह ॲट्रिब्यूट्स आहेत प्रत्येक एलिमेंटचे. आता क्लास जो आहे तो नेटिव्ह आहे आणि स्टाईल जो आहे तो सुद्धा नेटिव्ह आहे, तर त्याला आपण बाइंड करतो. पण इथं काय होतंय, हे डिरेक्टिव्हज आहेत. ठीक आहे. खूप मोठा फरक आहे. हा डिरेक्टिव्ह आहे आणि ते जे आहेत ते आपण नेटिव्ह जे प्रॉपर्टीज आहेत किंवा ॲट्रिब्यूट आहेत त्याला आपण बाइंड करतोय. ठीक आहे. हे अशा पद्धतीचा फरक आहे. वर्किंग वाईज दोन्ही सेम आहेत. तुम्हाला जर यूज करायचं असेल तुम्ही यूज करू शकता NG स्टाईल, किंवा तुम्हाला फक्त स्टाईल बाइंडिंग यूज करायचं असेल तुम्ही ते सुद्धा करू शकता. आता जर मी ते केलं स्टाईलला जर बाइंड केलं तर तुम्ही पाहू शकता मला काहीच एरर येत नाही. मी याला जर सेव्ह केलं तर रिझल्ट सेम आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच फरक नाहीये. तुम्ही NG स्टाईल यूज करा किंवा स्टाईल यूज करा, दोन्ही सुद्धा सेम आहेत. फक्त फरक एवढाच आहे की हा डायरेक्टिव्ह आहे आणि ते जे आहेत ते नेटिव्ह जे आपण प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण बाइंड करतो. तर अशा पद्धतीचा आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. जर कळाला असेल आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.